आता मी तर खूप मुलींना सांगते विजन चार्ट बनवायला, पण खूप मुली आळस करतात किंवा काही जणी विचार करतात, अरे प्लॅनिंग स्टेजमध्ये कशाला बनवायचं, UPT पॉझिटिव्ह आल्यावर बनवू. पण तुम्ही तर प्लॅनिंग स्टेजमध्येच बनवलेलं. हो, जेव्हा मी फर्टिलिटीची बॅच जॉईन केलेली, आय थिंक पहिल्या 2 सेशनमध्येच मॅडमने सांगितलेलं की विजन चार्ट. तर मी ते खूप सिरियसली घेतलेलं. मी लगेच तिसऱ्याच दिवशी आय थिंक विजन चार्ट कन्सीव्ह होण्याच्या आधीच मी विजन चार्ट केलं होतं की या दिवशी माझी टेस्ट पॉझिटिव्ह येणार आहे, माझी डिलिव्हरी या मंथमध्ये असणार आहे. सो थोडा 10-12 दिवसाचा फरक झाला, पण अगदी तशाच गोष्टी कन्सीव्ह घडल्या. व्हायच्या आधी पण तुम्ही ती डेट ठरवलेली आणि हो, तरी हो. फक्त 10 दिवसाचा फरक, म्हणजे ही पण किती अमेझिंग गोष्ट आहे. सो ज्या मुली आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत त्यांनी विजन चार्ट बनवलं पाहिजे का, तुम्हाला काय हो, वाटतं? नक्कीच. विजन चार्ट ह्या पूर्ण जर्नीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं असं मला वाटतं. मी असं म्हणेन की हे एक लाईक आर्किटेक्ट आहे. म्हणजे हे तुमचं बाळ घडवण्याची तुम्हाला ही 9 महिने संधी मिळते की तुम्हाला तुमचं बाळ कसं हवं आहे. हा तुमच्यासाठी गोल्डन पिरियड आहे ह्या 9 महिन्यात, की कारण जे 9 महिन्यात तुम्ही जे बाळावर संस्कार करता ते खूप महत्त्वाचे असतात आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसतात.